स्वप्नपूर्ती नाव मोठं पण वास्तव्य भीषण। दररोज 5,000 लोकांच्या जीवाशी खेळ सुरू। रोज कुणी ना कुणी मरतो, चोऱ्या होतात, गुन्हे वाढत आहेत। ना सिडको प्रशासन हालचाल करते ना पोलीस। स्वप्नपूर्ती प्रकल्पाला एका वेळी स्वप्नवत वसाहत म्हटलं जात होतं, पण आज इथे भीती, अराजक आणि गुन्हेगारीचं साम्राज्य पसरलंय। बाजूला तुरुंग, आतमध्ये असुरक्षित जीवन, हेच का स्वप्नपूर्ती? लवकरच महासागर करणार स्टिंग ऑपरेशन। या फेल झालेल्या प्रकल्पामागील खरी कहाणी हे पाहिल्यावरती तुम्हालाही वाटेल स्वप्नपूर्ती नको रे बाबा। 32च्या समोर मी आहे आणि हे काका बघा इकडे निवांत झोपलेत। अरे बापरे, 2 वाजता सुरू केलेली मी स्वप्नपूर्ती परिक्रमा आत्ता 4:15 वाजता पार पडली। त्या दरम्यानच्या काळात गणपती बसले काका आणि गेट नंबर 4 वर असणारे एक वॉचमॅन काका, हे दोघे जण झोपेच्या अवस्थेमध्ये सोडले, तर बाकी कोणीच नाहीये। आणि सगळीकडची अवस्था किती रामभरोशी आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। इथे सिडकोची बदनामी व्हावी, माणसांची बदनामी व्हावी, वॉचमॅनची बदनामी व्हावी, हा मुळात हेतूच नाहीये। हेतू आहे तो म्हणजे इथं जे काही गरीब कुटुंब राहतात त्या कुटुंबियांच्या मुलांचा, पत्नींचा, इथल्या सगळ्या लोकांच्या सुरक्षतेचा प्रश्न जो अत्यंत वाईट झालेला आहे तो सुधारावा, हा एवढा प्रामाणिकपणे हेतू होता।